तुझ्यानी माझ्या ओठी हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 अस्मिता. माझी बाजू मांडायला किंवा माझ्या बाजूने कोणी भांडायला नव्हतंच तेव्हा. अगदी एकटी होते. 21व्या शतकातही परिस्थिती तीच आहे ग. या अशा लढायांना एकटीनेच लढायच्या असतात. कशी आहे ताई? एवढा प्राणघातक हल्ला होऊन सुद्धा त्या घाबरल्या नाहीयेत. अरे त्याचाच तर कंटाळा आलाय मला. या अशा सगळ्या घटना आजूबाजूला घडत असताना एक पत्रकार म्हणून तटस्थपणे नाही रे पाहतायत मला. खूप त्रास होतो या सगळ्याचा. पत्रकारितेमुळे तुला त्रास होतोय किंवा तुला आनंद मिळत नसेल ना तर बेटर यू लीव द जॉब. ओके? काय? घरात एवढी मोठी घटना घडली आहे तेव्हा प्रत्येक वेळेस आधीच बाबांच्या मदतीला धावतोय आणि अभि मात्र मुद्दामून अलिप्त राहतोय. पॉवर्स का अशा भीक मागून मिळतात का रे? सहजासहजी मिळत नसतील ना तर खेचून घ्याव्या लागतात. आधीला तर काय सगळं आयतच मिळेल. तुझा त्रास कायमचा जातोय म्हटल्यावर ना तो अख्ख्या बंगल्याला वर्षभर रोषणाई करेल. घर सोडा पण जहागीरदारांच्या प्रॉपर्टीवरचा हक्क सोडू नका. काय रे, आज ऑफिसला गेला नाहीस? नाही, आणि यापुढे मी कधीच ऑफिसला जाणार नाहीये बाबा. तुला काय अधूनमधून वेडाचे झटके येतात का रे? हे काय नवीन खूळ काढलंयस? नवीन नाहीये बाबा, खूप दिवस डोक्यात घोळतंय माझ्या. मी जर आणखीन काही दिवस ऑफिसमध्ये जात राहिलो ना तर मात्र नक्की वेळ लागेल मला. तुम्ही व्यवस्थित प्लॅन करून अशी सिच्युएशन निर्माण करता की समोरच्याला तुमच्या समोर झुकण्याशिवाय पर्यायच उरत नाही. एखादा जर चालत असेल ना तुमच्या समोर तर त्याला तुम्ही रांगायला लावता आणि रांगणाऱ्याला तुम्ही सरपटायला लावता. आणि सरपटत असेल तर त्याला संपून टाकता तुम्ही बाबा. कुठल्या मूर्खाने तुला सांगितलंय हे? आणि तू कसा काय विश्वास ठेवलास? कुणी नाही करून दिलाय, माझा स्वानुभव आहे. स्वानुभव? हो. आम्ही लहान असल्यापासून तुम्ही माझ्यामध्ये आणि आधीमध्ये डावं उजवं करत आलाय. जी गोष्ट मला करायची असायची ना त्याला तुम्ही नकार द्यायचात आणि नेमकी तीच गोष्ट तुम्ही आधीला करायला द्यायचा. अरे मोठा झालास ना, अजूनही विसरला नाहीयेस? कसा विसरू? तुम्ही विसरलात डावं उजवं करणं? मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून मला चांगल्या नटांना, लोकप्रिय नटांना घेऊन जाहिरात करायची होती आपल्या बियाणांची, पण तुम्ही करू दिली नाही कारण तुमची काही तत्व आहेत ना जोपासलेली. अरे बाबा, आपल्या बियाण्यांची क्वालिटी इतकी उत्कृष्ट आहे की त्याची जाहिरात करण्याची काही गरजच नाहीये. आणि जाहिरात कोण करणार? ज्यांना शेतीमधलं, बियाण्यांमधलं काही कळत नाही अशी नट मंडळी. पण आता तुम्ही हा विचार करत नाही ना बाबा. ज्या कंपनीविषयी मी संशय व्यक्त केला होता त्याच कंपनीला आदित्यनी आपलं ब्रँड नेम वापरायला दिलाय आपल्या बियाणांचा खप वाढावा म्हणून. हे तुमच्या संमतीशिवाय. आता कुठे गेली तुमची तत्व बाबा? आणि काय करू मी ऑफिसमध्ये येऊन? गुळाचा गणपती म्हणून बसून राहू? सगळे निर्णय आदित्यनी घ्यायचे, मग मी काय करायचं? कशाला यायचं ऑफिसमध्ये? हे बघ अभिजित, डोक्यात तशी राग घालून घेऊ नकोस. या 21व्या शतकानुसार मी
बदलण्याचा प्रयत्न केला तर त्यात माझं काय चुकलं? होय ना? मग एक चूक केलेली सुधारा ना. सांगा ना आदित्यला, मार्केटिंग डिव्हिजन आधी मी पाहत होतो तेव्हा आताही मीच पाहीन म्हणून. ते नाही तुम्ही करणार, आदित्यला कसे सांगणार ना? तर तुम्हाला अजूनही सलामसलत करायच्या तुमच्या सुनेशी, हा डिस्कस करायचंय तिच्याशी. लग्न होऊन घरात आल्या आल्या तुम्ही तिला पार्टनर करून घेतलीत आपल्या कंपनीत. तिच्याशी बोलायचं असेलच तुम्हाला. जाऊ दे ना बाबा, मला तुम्हाला अडचणीत नाही आणायचंय. आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय की मी ऑफिसमध्येही जाणार नाही आणि मी या घरामध्येही राहणार नाही. कारण मला या घरात राहून खोटं खोटं वागता नाही येणार. तुम्ही प्लीज मला अडवायचा प्रयत्न करू नका. लवकरात लवकर मी हे घर सोडून जाणार आहे. नको रे जाऊस. परिस्थिती निश्चितच बदलेल. परिस्थिती बदलली की मी नक्की परत येईन. पण प्लीज मला आत्ता अडवू नका. मी नक्की जाणार आहे. अस्मिता अस्मिता ऐकलत ना तुम्ही? तुमचा लाडका मुलगा घर सोडून जायचा विचार करतोय. ऐकलंय मी. अभि ना, कळलंय मला. लाडका मुलगा म्हटल्यावर लगेच अभि ना? उगाच टोमणे मारू नका. घर सोडून जायचं कारण सांगा. डोकं फिरलंय त्याचं. एकदम असं अचानक? हा? इतकी वर्ष झाली तुम्ही ना कोणाशी पटवून म्हणून घेत नाही. माणसं तोडण्यात एक नंबर पटायत. मलाच दोष देताय. अर्थात तोही मलाच दोषी मानतोय म्हणून. झालं तर मग. आता मला शांतपणे सांगा, त्याला घर सोडून जावं असं का वाटतंय? कारण नेहमीच मी आदित्याची बाजू घेतो. त्याला कुठलाही निर्णय घेऊ देत नाही. पार्शियलिटी करतो असे त्यांनी आरोप केलेत माझ्यावर. अगदी बरोबर आहे त्याचं. मला सुद्धा पटतंय. तुम्ही ना नेहमी आदित्यचीच बाजू घेता. आणि आता काय, त्याची बायको तेजू तिचंच सगळं ऐकता, काहीही सांगितलं तर. तिला मी पार्टनरशिप दिली ना, हे खटकलंय त्याला. दुसरं काही नाही. आपला हट्टी स्वभाव सोडणार नाही तो. किती समजावून सांगितलं त्याला. हाही तुमचा स्वभाव. अगदी हट्टी, जुन्या गोष्टी कायम मनात ठेवणारा. तुम्हाला गरज होती तेव्हा माझ्या बाबांनी तुम्हाला पैसे दिले नाहीत, ते अजून डोक्यात आहे तुमच्या. आता नव्हते त्यांच्याकडे पैसे, कुठून देणार होते ते? पण नाही, तो सल अजूनही डोक्यात आहे तुमच्या. जाऊ देते. वनिताचं काय? तिचं काय? तीही फरफटत जाणार त्याच्या पाठोपाठ. हे माझ्यासारखंच. हा, मग बायकांना ना मन नसतं, मत नसतं. लग्नाच्या वेळी समोरच्या होमात जाळून घेतो आम्ही त्याचा. आणि मग उंबरठ्यावरचं माप ओलांडून घरात येतो, गृहप्रवेश करतो. कुठल्या तरी टुकार कादंबरीतली वाक्य ऐकवू नकोस मला. जाऊन जरा अभिजितला समजाव. तुझा ऐकतोय का बघ.
अण्णा जाताना हे शाळ घेऊन जा. का कुठे जायचं? अरे त्या गजाकडे जाताय ना तुम्ही समाचारला. त्याची मुलगी वाचली नाही का? झाडलेली गोळी मानेला चाटून गेली. तुला एवढा पुळकाला असेल तर तू जा. अरे तर तुमचा मित्र गजा जिवंत आहे ना तोपर्यंत त्या घराची पायरी चढणार नाहीये. तो माझा मित्र नाहीये. तो माझा साधा फोनही घेत नाही. अण्णा तुमचा राग त्या गजावर आहे ना. भांडण त्याच्याशी आहे ना. त्याच्या पोरांनी काय केलंय? बघा ना हे असंच होतं. त्या गजानी पाप करायची आणि त्याच्या पोरांनी ती फेडायची. संग्राम तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे. आता जे सगळं घडतंय ना त्याचं मूळ त्या जहागीरदाराच्या हेकट स्वभावात आहे. मला वाटतं प्रत्येकाने त्याच्या तालावर नाचावं. आणि जे नाचत नाहीत त्यांची ही अशी जीवघेणी अवस्था होते. अण्णा तरी तुम्ही नशीबवान आहात. त्या गजानी आपलं बियाण्यांचं ब्रँड नेम परदेशी कंपनीला वापरायला दिलं. तुम्ही त्याच्या मनाविरुद्ध जाऊन त्याला फार मोठा विरोध केला. काय झालं मला सांगा? कंपनीचे दरवाजे तुमच्यासाठी बंद झाले. गजानी तुमचा फोन अटेंड करणं सुद्धा बंद केलं. जहागीरदार ॲग्रोचे दरवाजे माझ्यासाठी बंद झाले याचं मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. वाईटही वाटत नाही. वाईट याचं वाटतं की माझा इतक्या वर्षाचा जिवलग मित्र मैत्रीला जागला नाही. तुम्ही त्याचंही वाईट वाटून घेऊ नका. होय गजाचं असंच आहे. तो नेहमी उपकाराची फेड ही अशी अपकारानेच करतो. माझ्या लवकर लक्षात आलं. तुमच्या जरा उशिरा लक्षात आलं हरकत नाही. बेटर लेट दॅन नेव्हर. संग्राम आपलं तुझ्याबद्दलचं मत बदलायला लागलंय. तुझे आता स्पष्ट स्वच्छ बोलतोस ना. आवडलं आपल्याला. अण्णा हे असं ऐकण्याची तयारी तुम्ही ठेवा. हा एक गोष्ट प्रॉमिस करतो. काय? आमच्याकडून तुम्हाला दगा होणार नाही. तुम्हाला अपमानास्पद वागणूक मिळणार नाही. गैरशब्द बोलले जाणार नाही. ज्या दिवशी माझ्या असं लक्षात येईल ना की तुमचं माझं पटणार नाही अण्णा त्या दिवशी आपण सन्मानानं एकमेकांना निरोप देऊ. स्पष्ट परखड आणि मोकळं बोलल्याबद्दल अतिशय धन्यवाद. पण संग्राम शेठ हे जरा जुनं खोड आहे. आपलंच मत खरं असं म्हणण्याचा एक हेकट स्वभाव आहे. तो काही जात नाही. तेवढं तुम्ही सांभाळून घ्या. काळजी करू नका अण्णा. भल्या भल्यानं सरळ केलंय मी. वटणीवर आणलंय. कर्म दान धर्म मौज मस्ती शिव्या शाप या गोष्टी कधीच हात राखून करत नाही मी. पार पार झोपून देतो स्वतःला. कृषी विषयक योग्य सल्ला देईन. ज्या काही 4 गोष्टी सांगेन त्या तुझ्याच त्याच्या व्यतिरिक्त तुझे काही धंदे असतील त्याच्याशी माझा काही संबंध नाही. तुझे काही धंदे निर्मळ नसतील हल्ली कुणाचेच नसतात. पण मी तुझंच खाऊन तुझ्याच विरोधात बोलेन. हे तू मात्र वाईट नसेल. कारण सत्य जिथं आहे तिथं मी बोलणार. अरे म्हाताऱ्या खूप सावलास आहे. तो गजा तुझे फोन का घेत नाही ना ते माझ्या आत्ता लक्षात आलं. मुन्ना हे म्हातारा थोबाड बंद करायचं आहे. लवकर उत्तम नाश्ता आणि चहा घेऊन ये. अस्मिता अस्मिता अभि बाबा म्हणतात ते खरं आहे. बाबांची बाजू माझ्याकडे मांडायला आलेस. बाबांच्या वतीने भांडायला आलीस. नाही मी तुझी बाजू ऐकायला आली. माई आदित्य बरोबर कंपनीत एकत्र काम करणं मला शक्य नाही. बाबा आदित्य आणि मी एका घरात राहणंही शक्य नाही. कारण माई लहान सहान गोष्टीत बाबा आदित्यला झुकतं माप देतात. माझा सतत अपमान करतात. दोघांनी मिळून माझं जगणं अशक्य करून टाकलंय. मी माझा निर्णय बाबांना सांगितलाय जो फायनल आहे. तेव्हा प्लीज तू मला थांबवायचा प्रयत्न नको करूस माई. ठीक आहे
तुझा निर्णय जर झालेला असेल तर तो बदल असं मी म्हणणार नाही, पण तू घरातला मोठा मुलगा आहेस आणि मोठा मुलगा म्हणून तुझी काहीतरी जबाबदारी आहे. ताईच्या बाबतीत एक दुर्घटना घडून गेलीये. त्या धक्क्यातून ती आत्ता थोडी सावरतीये, तर पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा सुरू झालाय. बाई एक मिनिट, या सगळ्याला जबाबदार असणारे बाबा घरामध्ये आहेत. त्यांचा लाडका आदित्य घरात आहे. मी असून काय का फायदा कुणाचाच नाही, फक्त अडचण होणार आहे. हो माई, ताईची एवढी वर्ष जी ससे होलपट झाली त्याला जबाबदार कोण आहे माई? बबडी एका वस्त्रानिशी रात्री घराबाहेर गेली, कोण आहे जबाबदार त्याला? आणि आज माझ्यावर घर सोडून जायची पाळी कोणी आणली आहे माई? अरे पण नाही माई, बाबा फक्त प्रॉब्लेम्स नाही सोडवत, इनफॅक्ट ते प्रॉब्लेम सोडवतच नाहीत, ते प्रॉब्लेम क्रिएट करणाऱ्याला उठवतात आयुष्यातून. अरे तुमचे बाबा तुमच्या बाबतीत असं वागतील? फक्त बाबा नाही माई, तुमची धाकटी सून आहे ना तेजस्विनी, ती बाबांपेक्षा ह्या असल्या डावपेचांमध्ये जास्त हुशार आहे. या घराचा उंबरठा ओलांडल्यापासून तिची प्रत्येक चाल यशस्वी होती आहे माई. तुला तेजस्विनीचे सगळे राजकारणातले डावपेच मी कधीतरी समजावून सांगेन, पण प्लीज प्लीज माई, तू मला अजिबात थांबवू नकोस. प्लीज माई. मला हे सगळंच खूप अनाकलनीय आहे. या चार भिंतीत काही राजकारण शिजत असेल याची मला कल्पनाच नव्हती. तेव्हा आम्हाला सगळ्यांना या संकटातून सोडव रे बाबा. म्हणजे आपल्याला घरातनं जायला सांगितलं? सांगितलेलं नाही, मी ठरवलंय घर सोडून जायचं. अरे पण मग जायचं कुठे? किती विचित्र बोलतोयस जयू. का? तुम्ही पुरुष ना सगळे सारखेच. म्हणजे घरात कितीही चांगलं खायला असलं ना तरी बाहेरच्या जेवणाला चटावलेले. का या घरात राहूनच मला आधार आणि प्रोत्साहन देणार आहेस? हे बघ, ही बबडी सारखी अंगावरच्या नेसत्या वस्त्रांनी घर सोडणार नाहीये. बाबांना विचारून आलीस ना? त्यांची आवड निवड आधी जपायला हवी तुला. तुमच्या लेखी माझी काय किंमत आहे हे मला आधीच कळलंय बाबा. आणि माई, म्हणूनच मी घर सोडून जायचं ठरवलंय. आदित्यला जपा तुमच्या. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता